विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण सगळ्या 16 चॅप्टरचे क्वेश्चन बँकचे सोल्युशन बघितलेत. 1 and 2 मार्क क्वेश्चन जे आहेत, म्हणजे शॉर्ट आन्सर क्वेश्चन आणि शॉर्ट आन्सर 1 टाईपचे जे क्वेश्चन आहेत त्याचे सगळे सोल्युशन्स मी तुम्हाला तयार करून दिलेत. माझ्या चॅनलवर सगळे 16चे 16 व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते तुम्ही बघितले असतीलच. पण याच दरम्यान पुष्कळशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये टाकलं आणि मला फोनसुद्धा केलेत की सर 3 आणि 4 मार्काचे पण सोल्युशन्स आम्हाला द्या. हे 3 आणि 4 मार्काचे क्वेश्चन्स असा तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये उपलब्ध असतात, पण ते सगळे एकत्र यावेत या उद्देशाने आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला रिप्रेझेंट करता यावे या दुसऱ्या उद्देशाने मी तुम्हाला हे 3 आणि 4 मार्काचे जे क्वेश्चनचे ॲन्सर्स आहेत क्वेश्चन बँकचे, ते मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. जास्तीत जास्त चॅप्टर्स आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू, कारण की ॲन्सर लिहिणे, त्याच्यानंतर व्हिडिओ तयार करणे आणि तुमच्यापर्यंत पाठवणे याला एक दिवस एका चॅप्टरला जवळपास लागतो आहे. तरी मी माझा प्रयत्न करतो आहे, फुल प्रयत्न करतो आहे की मॅक्झिमम चॅप्टर तुमचे कव्हर करून देणे. ठीक आहे. त्यामुळे मग आतापासून आपण हे 3 आणि 4 मार्काच्या क्वेश्चनचे सोल्युशन्स आपण बघतो आहे. आपण सुरुवात करतो आहे चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनॅमिक्स आणि आपण बघतोय सोल्युशन्स ऑफ बोर्ड क्वेश्चन बँक फॉर द क्वेश्चन्स ऑफ 3 मार्क्स अँड 4 मार्क्स. 3 आणि 4 मार्काचे जे प्रश्न बोर्ड क्वेश्चन बँकमध्ये विचारलेत या चॅप्टरवर, त्याचे आपण सोल्युशन्स या ठिकाणी बघतोय आणि डिस्कस करतोय. या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस केल्या जातील आणि दुसरा व्हिडिओ मी टाकेल की ज्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी स्क्रीनचं प्रिंटिंग घेऊन तुम्हाला तुमच्या नोट्स तयार करता येतील पाहिजे असतील तर. ठीक आहे. दुसरा व्हिडिओ त्या फॉर्ममध्ये पण मी टाकतो आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचं झेरॉक्स करता येतील किंवा नोट्स तुम्हाला तुमच्या स्वतःजवळ प्रिंट करून घेता येतील. ठीक आहे. आपण पहिले बघतोय 3 मार्काचे प्रश्न जे या क्वेश्चन बँकमध्ये विचारले आहेत. चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनॅमिक्स. पहिला प्रश्न आहे, डिराईव्ह ॲन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी विथ युनिफॉर्म अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनचा डेरिव्हेशन करायचं आहे, पण कोणासाठी की जी बॉडी कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने फिरत आहे अशा रिजिड बॉडीसाठी. आता त्यासाठी काय करावं लागेल, पहिले तुम्हाला डायग्राम पण काढावं लागेल आणि डायग्रामचं एक्सप्लेनेशन पण लिहावं लागेल. अर्धा मार्क डायग्रामला असतो, डायग्रामच्या एक्सप्लेनेशनला अर्धा मार्क असतो. म्हणजे एवढं जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क भेटणार आहे. हा पहिला पार्ट. मग डायग्राम काढा. डायग्राममध्ये दाखवा एक रिजिड बॉडी. आकार कोणताही दाखवला तरी चालतो, असाच काढला पाहिजे असं काही आवश्यक नाही. रिजिड बॉडी मे हॅव एनी शेप. ठीक आहे. त्यामुळे मग कोणत्याही आकाराची काढा. त्या बॉडीमध्ये पॉईंट O दाखवा. या पॉईंट O मधनं ॲक्सिस ऑफ रोटेशन जातो आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. या बॉडीमध्ये N पार्टिकल्स आपण कन्सिडर केलेत, M1, M2, M3 सॉन अप टू Mn, विच आर ॲट अ डिस्टन्सेस R1, R2, R3 सॉन अप टू Rn फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग आता डायग्राम काढली, डायग्रामचं एक्सप्लेनेशन लिहायचं. कन्सिडर अ रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट O. त्या पॉईंट O मधनं जाणार ॲक्सिस तुम्ही समोर इथे लिहू पण शकता, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. तर मात्र हे विसरायचं नाही, कारण की ती बॉडी कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने फिरत आहे, विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. आता ही बॉडी कशी बनली ते लिहायचं. लेट द बॉडी कन्सिस्ट ऑफ N पार्टिकल्स ऑफ मासेस M1, M2 so on up to Mn situated at R1, R2 so on up to Rn from axis of rotation. ठीक आहे. When the body rotates with constant angular velocity omega, the particle moves with linear velocities v1, v2 so on up to vn respectively. ज्यावेळेस ही कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने फिरत असेल त्यावेळेस मात्र प्रत्येक पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी वेगवेगळी असेल. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दाखवू शकता. M1 या पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी या डायरेक्शननी असेल v1, M2 या पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी असेल या डायरेक्शननी v2, M3 या पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी असेल v3 या डायरेक्शननी आणि Mn या पार्टिकलची वेलॉसिटी असेल vn या डायरेक्शननी. ओके. असं पण तुम्हाला दाखवता येतं. So the linear velocity of first particle is v1 is equal to r1 omega. So kinetic energy of first particle becomes, kinetic energy चा फॉर्म्युला आहे half m1 v1 square. So half m1 r1 square omega square.
आता इथे ओमेगाला सफिक्स देत नाही कारण की प्रत्येकाची अँग्युलर वेलॉसिटी सारखी असेल, पण लिनियर वेलॉसिटी मात्र वेगवेगळी असेल हे आपल्याला समजलेलं आहे. सिमिलरली कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल इज ke2 हाफ m2v2 स्क्वेअर म्हणजे हाफ m2r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. In the same manner, the kinetic energy of nth particle is KEN is equal to half mn rn square omega square. आता प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आपण काढून घेतली. आपल्याला कंप्लीट बॉडीची कायनेटिक एनर्जी काढायची आहे. काय करावं लागेल? या सगळ्यांचं ॲडिशन करावं लागेल. सो द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ कंप्लीट बॉडी इज सम ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल द पार्टिकल्स. सो कायनेटिक एनर्जी टोटल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी 1 प्लस कायनेटिक एनर्जी 2 प्लस अँड सो ऑन अप टू कायनेटिक एनर्जी n. सगळ्यांच्या कायनेटिक एनर्जीचं ॲडिशन केलं. सो कायनेटिक एनर्जी टोटल इज इक्वल टू हाफ m1r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ m2r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस अँड सो ऑन अप टू प्लस हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला, बाकीचं ब्रॅकेटच्या आतमध्ये ठेवलं. हाफ आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला आहे. हां, ब्रॅकेटच्या आतमध्ये राहतं पहिल्या टर्ममध्ये m1r1 स्क्वेअर, दुसऱ्या टर्ममध्ये राहतं m2r2 स्क्वेअर आणि शेवटच्या टर्ममध्ये शिल्लक राहतं mn rn स्क्वेअर, मधात ॲडिशन. बट दिस इज डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाची व्याख्या काय? इट इज द सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. सो m1r1 स्क्वेअर प्लस m2r2 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन टू mn rn स्क्वेअर इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी, दॅट इज कॅपिटल I. So formula becomes total kinetic energy is equal to half I omega square, and this is the required expression for kinetic energy of rotating body. ठीक आहे. याला ओमेगाला तुम्ही फ्रिक्वेन्सीमध्ये पण कन्वर्ट करू शकता. ओमेगाच्या ऐवजी 2πn जर घेतलं तर याच कायनेटिक एनर्जीला तुम्ही फ्रिक्वेन्सीमध्ये पण घेऊ शकता अँड सो ऑन. वेगवेगळे फॉर्म त्याची तुम्हाला माहिती आहेत, पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की फक्त कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काढा. एक कोणताही फॉर्म काढला तरी चालतं. The second question is obtain an expression for torque acting on a rotating body with constant angular acceleration. म्हणजे एक बॉडी रोटेट होत आहे कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशननी, तर तिच्यावर टॉर्क किती ॲक्ट होईल त्याचं एक्सप्रेशन आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी पुन्हा सेम त्याच प्रकारे डायग्राम आणि डायग्रामचं एक्सप्लेनेशन, याला तुम्हाला 1 मार्क भेटेल. So let us consider a rigid body rotating about an axis passing through point O. Let the body consist of n particles of masses m1, m2, so on up to mn situated at a distances r1, r2, r3, so on up to rn from axis of rotation. The angular acceleration of this body is constant and it is say alpha. Though the angular acceleration is same for all the particles, the linear acceleration of different particle is different. प्रत्येक पार्टिकलचं लिनियर ॲक्सलरेशन मात्र वेगवेगळं असेल. मग आता इथे तुम्हाला दाखवता येईल पहिल्या पार्टिकलचं लिनियर ॲक्सलरेशन a1, सेकंड पार्टिकलचं लिनियर ॲक्सलरेशन a2, थर्ड पार्टिकलचं लिनियर ॲक्सलरेशन a3 आणि nth पार्टिकलचं लिनियर ॲक्सलरेशन an. या प्रकारे तुम्हाला फिगरमध्ये पण दाखवता येतं. Let the linear acceleration of first particle is a1. a1 is equal to r alpha. a is equal to r alpha. Tangential acceleration चा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे. So a1 is equal to r alpha. So that the force on the first particle is, force काय असेल? F1 is equal to m1 a1. So m1 आणि a1 किती आहे? r1 alpha. So the torque on the first particle is T is equal to force into moment arm. Force आहे F1, moment arm किती आहे त्या पार्टिकलचा r1. So m1 r1 square alpha. This is torque acting on the first particle. Similarly, linear acceleration and force and the torque on the second particle is a2 किती येईल? r2 alpha. f2 किती येईल? m2 r2 alpha याच्यावरनं, आणि टॉर्क किती येईल? m2 r2 square alpha. Similarly, linear acceleration, force and torque on nth particle. linear acceleration असेल rn alpha, force असेल nth पार्टिकलवरचा mn rn alpha आणि टॉर्क असेल mn rn स्क्वेअर अल्फा. आता आपल्याला त्या बॉडीवर ॲक्ट होणारा टोटल टॉर्क काढायचा आहे. टोटल टॉर्क काढण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला सगळ्या टॉर्कचं ॲडिशन करावं लागेल. देअरफॉर द टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन द बॉडी इज सम ऑफ द टॉर्क ॲक्टिंग ऑन ईच पार्टिकल. सो द टोटल टॉर्क ॲक्टिंग इज τ1 plus τ2 means torque on first particle plus torque on second particle plus torque on third particle and so on up to torque on nth particle. The torque on first particle is m1 r1 square alpha, torque on second particle is m2 r2 square alpha and so on. The torque on nth particle is mn rn square alpha. ठीक आहे, ॲडिशन केलं सगळ्यांचं, अल्फा कॉमन काढला म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहतं आपल्याकडे पहिल्या टर्ममध्ये m1 r1 स्क्वेअर प्लस सेकंड टर्ममध्ये m2 r2 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन अप टू लास्ट टर्ममध्ये mn rn स्क्वेअर इंटू अल्फा.
but this bracket is nothing but moment of inertia, means I. So total torque is equal to I alpha, and this is the required relation. हा होता सेकंड क्वेश्चन. 3 मार्कासाठी या प्रकारे तुम्हाला कंप्लीट लिहायचं आहे. द थर्ड क्वेश्चन इज डिराइव एन एक्सप्रेशन फॉर डिफरन्स इन द टेन्शन ॲट हायेस्ट अँड लोएस्ट पॉईंट फॉर अ पार्टिकल परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये टॉप पोझिशनला असणारं टेन्शन आणि बॉटम पोझिशनला असणारं टेन्शन यांच्यामध्ये किती डिफरन्स असतो, तो डिफरन्स आपल्याला शोधायचा आहे. बघा काय काय म्हटलं तिथे. आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कन्सिडर करावं लागेल पार्टिकलची. टॉप पोझिशनला किती टेन्शन असतं त्याचा फॉर्म्युला तयार करावा लागेल, बॉटम पोझिशनला टेन्शन किती असतं त्याचा फॉर्म्युला करावा लागेल, आणि डिफरन्स काढावा लागेल. सो लेटस आन्सरमध्ये लिहायचं आपल्याला, लेटस कन्सिडर अ बॉडी ऑफ मास एम परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. लेट VL is velocity at the lowest position, VH is velocity at the highest position, TL is tension at the lowest position, and TH is tension at the highest position. हे डायग्राम आणि हे 2 पॉईंट एवढे तुम्ही लिहिले की तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल. डायग्रामला अर्धा मार्क, एक्सप्लेनेशन डायग्रामचं एक्सप्लेनेशनला अर्धा मार्क. ॲट द लोएस्ट पॉईंट द टेन्शन इज, आता लोएस्ट पॉईंटचा जर विचार करसाल तर वेट डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होणार आहे mg, आणि सेंट्रीफ्युगल फोर्स पण याच डायरेक्शनने ॲक्ट होणार आहे म्हणजे mVL²/r. या दोघांना कोण बॅलन्स करेल, टेन्शन ॲट द लोएस्ट पोझिशन. सो टेन्शन ॲट द लोएस्ट पोझिशन इज mVL² प्लस mg. त्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हटलं. ॲट द हायेस्ट पॉईंट बघा, आता या बॉडीचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शननी असेल पण सेंट्रीफ्युगल फोर्स वरच्या डायरेक्शननी असेल, त्यामुळे टेन्शन इन द ॲट द हायेस्ट पोझिशन इज, द हायेस्ट पोझिशन टेन्शन इज mVH²/r मायनस mg. कारण की mVH²/r ची डायरेक्शन बघा कोणती आहे आणि mg ची डायरेक्शन बघा कोणती आहे, त्यामुळे सबट्रॅक्शन होईल दोघांचं, आणि जो काही रिझल्ट नसेल ते असेल त्या हायेस्ट पोझिशनचं टेन्शन. साहजिकच आहे, हायेस्ट पोझिशनचं टेन्शन कमी असतं लोएस्ट पोझिशनपेक्षा. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता आपण याचा डिफरन्स शोधू. हायेस्ट पोझिशनचं टेन्शन समजलं आपल्याला, लोएस्ट पोझिशनचं टेन्शन समजलं. आपल्याला मिळतं TL मायनस TH म्हणजे टेन्शन ॲट लोएस्ट पोझिशन मायनस टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन. आता टेन्शन ॲट लोएस्ट पोझिशनचा फॉर्म्युला काय होता, mVL²/r प्लस mg, मायनस टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशनचा फॉर्म्युला काय होता, mVH²/r मायनस mg होता, मायनस मायनस प्लस झाला प्लस mg. या दोन्ही टर्ममधनं m/r कॉमन काढला, VL² मायनस VH² ब्रॅकेटमध्ये राहिलं, प्लस mg प्लस 2 mg. याला इक्वेशन नंबर 3 मी म्हटलं. द डिफरन्स इन टेन्शन ॲट दिस 2 पोझिशन इज m/r टाइम्स VL² मायनस VH² प्लस 2 mg. असा एक जनरल फॉर्म्युला तुम्हाला मिळतो आहे. आता आपण या ठिकाणी कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा आपल्याला वापर करायचा आहे. तुम्ही जर सिलेबसमध्ये वाचलं असेल तर हे डेरिव्हेशन तुम्हाला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसारच करायचं आहे, आणि मग त्यानुसार टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट हायेस्ट पोझिशन, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन प्लस कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पोझिशन प्लस कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट पोझिशन. लोएस्ट पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 घेतो आपण, कारण की mgh हा 0 कन्सिडर करतो आपण लोएस्ट पोझिशनला, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इज 0. कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इज हाफ mVL² इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पोझिशन mgh फॉर्म्युला वापरा. h किती घ्याल हायेस्ट पोझिशनला, 2r, कारण की बॉटमपासनं टॉप पोझिशनची अंतर हे 2r एवढं असतं, 2 रेडियस एवढं. सो mg इंटू 2r प्लस कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट पोझिशन इज हाफ mVH². मग आता ही टर्म इकडे घेऊन आलो मी. सो हाफ mVL² मायनस VH² इज इक्वल टू 2 mgr. सो VL² मायनस VH² इज इक्वल टू 4gr. हा पॉईंट आपल्याला मिळाला की जी व्हॅल्यू आपल्याला इथे या इक्वेशनमध्ये पुटअप करायची आहे. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 3 TL मायनस TH इज इक्वल टू m/r इंटू 4gr प्लस 2 mg. सो इट इज 4 mg प्लस 2 mg. हा r कॅन्सल होतो, 4 mg होतो इथं प्लस 2 mg. सो 4 mg प्लस 2 mg इज इक्वल टू 6 mg. सो धिस गिव्स द डिफरन्स इन टेन्शन ॲट लोएस्ट अँड हायेस्ट पोझिशन. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ऑब्जेक्टिव्हमध्ये पण हा प्रश्न विचारतात, व्हॉट इज द डिफरन्स इन द टेन्शन ॲट लोएस्ट अँड हायेस्ट पोझिशन इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर तो डिफरन्स असतो 6 mg. ओके. द फोर्थ क्वेश्चन इज ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे बॉडी जर युनिफॉर्म अँग्युलर वेलॉसिटीने फिरत असेल तर तिची अँग्युलर मोमेंटम किती असेल ते डेरिव्हेशन आपल्याला करायचं आहे. पुन्हा त्याच प्रकारे
डायग्रामचं एक्सप्लेनेशन. सो कन्सिडर अ रिजिड बॉडी रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी ओमेगा अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ. ठीक आहे. लेट द बॉडी कन्सिस्ट ऑफ n particles having masses m1 m2 so on up to mn situated at distances r1 r2 so on up to rn from axis of rotation. आहे बरोबर. As the body rotates, the linear velocity of first particle is v1 is equal to r1 omega. The linear momentum of first particle is p1 is equal to m1 into v1. So p1 is equal to m1 r1 omega. ही झाली लिनियर मोमेंटम पहिल्या पार्टिकलची. मग ही जर लिनियर मोमेंटम आहे तर अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? द अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल इज L1 इज इक्वल टू p1 into r1. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. सो p1 into r1. सो m1 r1 square omega. So this is angular momentum of first particle. Similarly, angular momentum of other particles is L2 is equal to P2 R2. So M2 R2 square omega. L3 is equal to P3 R3 is equal to M3 R3 square omega and so on. The angular momentum of nth particle is Pn Rn is equal to Mn Rn square omega. आपल्याला कंप्लीट बॉडीची अँग्युलर मोमेंटम काढायची आहे, त्यामुळे या सगळ्या पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमचं आपल्याला ॲडिशन करावं लागेल. सो द टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी इज सम ऑफ angular momentum of all particles. So total angular momentum L total is equal to L1 म्हणजे angular momentum of first particle plus L2 म्हणजे angular momentum of second particle plus and so on up to Ln म्हणजे angular momentum of nth particle. सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या आपण. L1 is m1 r1 square omega, L2 is m2 r2 square omega, Ln is mn rn square omega. ओमेगा कॉमन काढलं. सो इन ब्रॅकेट m1 इथे राहील, पहिल्या टर्ममध्ये शिल्लक राहील m1 r1 स्क्वेअर, सेकंड टर्ममध्ये शिल्लक राहील m2 r2 स्क्वेअर, सो ऑन अप टू mn rn स्क्वेअर इंटू ओमेगा. बट व्हॉट इज दिस? m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस and so on up to mn rn स्क्वेअर मीन्स इट इज सम ऑफ product of mass of each particle of the body and square of the distance between them means moment of inertia of the body means capital I. So replace this bracket by capital I. So angular momentum total is equal to I omega and this is the required relation. हेच रिलेशन आपल्याला ऑप्टेन करायचं होतं. त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 5 आहे न्यूमरिकल. अ रेल्वे ट्रॅक गोज राऊंड अ कर्व हॅव्हिंग रेडियस ऑफ कर्वेचर 1 किलोमीटर. म्हणजे एक रेल्वेचा ट्रॅक आहे की जो टर्न घेतोय की ज्या टर्नची रेडियस 1 किलोमीटर एवढी आपल्याला दिलेली आहे. द डिस्टन्स बिटवीन रेल इज 1 मीटर. दोन रुळांमधलं अंतर 1 मीटर आहे. दोन रुळांमधलं डिस्टन्स बिटवीन रेल्स. फाइंड द एलिव्हेशन ऑफ द आउटर रेल अबाउट द इनर रेल. तर बाहेरचा रूळ हा आतला रुळापेक्षा किती वर उचललेला असेल ते आपल्याला विचारलं आहे. सो दॅट देअर इज नो साईड प्रेशर अगेन्स्ट द रेल्स व्हेन ट्रेन गोज राऊंड द कर्व ॲट 36 किलोमीटर पर अवर. आता या शेवटच्या वाक्याचा अर्थ काय होतोय? जर ट्रेन या स्पीडनी जात असेल 36 किलोमीटर पर अवर तर त्या रेलवर कोणत्याही प्रकारचं प्रेशर ॲक्ट होणार नाही. कोणत्याही प्रकारचं प्रेशर ॲक्ट होणार नाही म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स सारखे होतील. आणि सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स जर सारखे होतील तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की ती जी ट्रेन आहे ती कोणत्या स्पीडनी जात आहे? मॅक्झिमम पॉसिबल स्पीडनी जात आहे. सो व्हॉट आर गिवन? द रेडियस ऑफ द टर्न इज 1 किलोमीटर मीन्स 1000 मीटर. डिस्टन्स बिटवीन रेल्स मीन्स L इज गिवन 1 मीटर. विड्थ ऑफ द रोड म्हणू आपण त्याला. L इज गिवन 1 मीटर. H म्हणजे इन्क्लिनेशन ऑफ आउटर रेल अबाव इनर रेल आपल्याला विचारलं आहे म्हणजे H काढायचं आहे. आणि स्पीड आहे ट्रेनचा मॅक्झिमम पॉसिबल स्पीड त्या ट्रेनचा आहे 36 किलोमीटर पर अवर म्हणजेच 36 × 5/18 म्हणजेच 10 मीटर पर सेकंद. आता एलिव्हेशनचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. द एलिव्हेशन ऑफ आउटर रेल अबाव द इनर रेल H इज इक्वल टू L साइन थिटा. आता साहजिकच आहे अँगल ऑफ बँकिंग कमी असतो. As theta is very small, so you can write sin theta or you can replace sin theta by tan theta. So H is equal to L tan theta. So H is equal to L tan theta च्या ऐवजी V square by RG. So L आहे 1 मीटर, V square म्हणजे 10 चा स्क्वेअर 100, R is 1000 मीटर and G is 9.8. So it is 1/98. लॉगनी कॅल्क्युलेशन केले 1/98 चे तर ते आले 0.0101. सो 0.0101 मीटर. म्हणजेच बाहेरचा रूळ द आउटर रेल इज हायर दॅन द इनर रेल बाय 0.01 मीटर मीन्स नियरली 1 सेंटीमीटर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 इज अगेन एक्झाम्पल. काय म्हटलं पहा?
अ फ्लायव्हील ऑफ मास 8 किलोग्रॅम अँड रेडियस 10 सेंटीमीटर रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर स्पीड ऑफ 5 रेडियन पर सेकंद अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्या फ्लायव्हीलचं मास दिलं 8 किलोग्रॅम, त्याची रेडियस दिली 10 सेंटीमीटर. इट इज रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर स्पीड. युनिफॉर्म अँग्युलर स्पीड किती दिला आहे? 5 रेडियन पर सेकंद. मास दिले 8 किलोग्रॅम, रेडियस दिली 10 सेंटीमीटर. युनिफॉर्म अँग्युलर स्पीड दिलं 5 रेडियन पर सेकंद अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. इज सब्जेक्टेड टू अन ॲक्सलरेटिंग टॉर्क ऑफ 0.01 न्यूटन मीटर. आपण आता या रोटेट होणाऱ्या बॉडीवर टॉर्क अप्लाय करतोय, त्यामुळे साहजिकच तिची अँग्युलर व्हेलॉसिटी बदलेल, आहे की नाही. हा टॉर्क किती आहे? 0.01 न्यूटन मीटर. 0.01 न्यूटन मीटर टॉर्क आहे. हां, फॉर 10 सेकंद. किती वेळासाठी अप्लाय केला टॉर्क? 10 सेकंदासाठी अप्लाय केला आहे. कॅल्क्युलेट द चेंज इन इट्स अँग्युलर मोमेंटम अँड चेंज इन इट्स कायनेटिक एनर्जी. आता एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केल्यामुळे अँग्युलर मोमेंटम बदलेल. जर एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केला नसता तर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असते, त्यामुळे अँग्युलर मोमेंटम बदलणार आहे. ठीक आहे, पॉईंट झाला क्लिअर. त्याच वेळेस एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केल्यामुळे अँग्युलर व्हेलॉसिटी पण बदलणार आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी बदलली म्हणजे कायनेटिक एनर्जी पण बदलेल, आहे की नाही. मग आता आपण एक एक पार्ट यातला सोडू. पहिले मी त्या बॉडीचा म्हणजे त्या फ्लायव्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेतो आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फ्लायव्हील काय फॉर्म्युला घेतला? mr²/2. कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन इज mr²/2. सो m इज 8, r² इज 0.01, r 0.1 आहे ना, त्यामुळे rचा स्क्वेअर किती होईल? 0.01 होईल अपॉन 2. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट डिश इज 0.04 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. डिश म्हणजेच फ्लायव्हील. हां, त्यानंतर आपण फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी पण काढू, कारण की टॉर्क आपण अप्लाय करतो. टॉर्क अप्लाय केल्यामुळे अँग्युलर व्हेलॉसिटी बदलेल, म्हणून कायनॅमेटिकल इक्वेशनचा मी वापर केला. ω2 इज इक्वल टू ω1 प्लस अल्फा टी. सो ω1 प्लस अल्फाच्या ऐवजी टॉर्क अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया, अल्फाच्या ऐवजी टी अपॉन आय आपल्याला ठेवता येतं, इंटू स्मॉल टी. सो ω2 इज इक्वल टू ω1 आहे 5 रेडियन पर सेकंद प्लस टॉर्क आहे 0.01, टाईम इंटरवल आहे 10 सेकंद आणि मोमेंट ऑफ इनर्शिया 0.04. सो इफ यू सिम्प्लिफाय देम इट इज 7.5 रेडियन पर सेकंद. म्हणजे 10 सेकंदानंतर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी, त्या रोटेट होणाऱ्या फ्लायव्हीलची अँग्युलर व्हेलॉसिटी किती होणार आहे? 7.5 रेडियन पर सेकंद. पहिली किती आहे? 5 रेडियन पर सेकंद आहे, नंतर ती किती होत आहे? 7.5 रेडियन पर सेकंद होत आहे. मग आपण आता आपल्याला ω1 पण मिळाला, ω2 पण मिळाला, मोमेंट ऑफ इनर्शिया पण मिळाला. आपण आता एक एक पार्ट सोडवूया. द चेंज इन अँग्युलर मोमेंटम इज ΔL इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम मायनस इनिशियल अँग्युलर मोमेंटम, म्हणजे L2 मायनस L1. L2 साठी काय घेता येईल? I⍵2. L1 साठी काय घेता येईल? I⍵1. आय कॉमन काढला, कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडी एकच असल्यामुळे सेम असणार आहे. सो I टाइम्स ω2 मायनस ω1. I इज 0.04, ω2 इज 7.5, ω1 इज 5. सो इट इज 0.04 इंटू 2.5 इज 0.1. अँग्युलर मोमेंटम मधला चेंज काढला आहे. सो युनिट इज किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद. द चेंज इन कायनेटिक एनर्जी आपल्याला शोधायची आहे. चेंज इन कायनेटिक एनर्जी काय असेल? फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. सो हाफ I⍵2 स्क्वेअर मायनस हाफ I⍵1 स्क्वेअर. सो हाफ आय कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये ω2 स्क्वेअर मायनस ω1 स्क्वेअर. हाफ आयची व्हॅल्यू 0.04, ω2 स्क्वेअर म्हणजे 7.5चा स्क्वेअर, ω1 स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर. सो 0.04ला 2ने डिवाइड केलं, 0.02. 7.5चा स्क्वेअर होतो 56.25, 5चा स्क्वेअर होतो 25. त्यामुळे हे सबट्रॅक्शन येतं 31.25 इंटू 0.02. सो इट इज 0.625 जूल्स. या प्रकारे आपल्याला चेंज इन कायनेटिक एनर्जी मिळते. दोन्ही पार्ट आपण सोडवलेत. त्यानंतर 7th क्वेश्चन आहे त्या ठिकाणी असणारा, 2 व्हील्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 4 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर रोटेट साइड बाय साइड ॲट द रेट ऑफ 120 रिव्होल्यूशन पर मिनिट अँड 240 रिव्होल्यूशन पर मिनिट रिस्पेक्टिव्हली इन अपोजिट डायरेक्शन. या अपोजिटकडे लक्ष ठेवा. दोन्ही व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया सारखा आहे 4 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर, म्हणजे I1 इज इक्वल टू I2 4 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. दोन्ही व्हील साईड बाय साईड रोटेट होत आहेत. एकाची फ्रिक्वेन्सी आहे 120 RPM आणि दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी आहे 240 RPM. पण ते दोघं एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शननी रोटेट होत आहेत. पुढे काय म्हटलं पहा, इफ नाव बोथ द व्हील्स आर कपल्ड बाय मीन्स ऑफ अ वेटलेस शाफ्ट. त्या दोन्ही व्हीलला आपण कपल केलं एका शाफ्टवर, सो दॅट बोथ द व्हील्स रोटेट विथ कॉमन अँग्युलर स्पीड. आता दोन्ही व्हीलला एकत्र
कपल केल्यामुळे दोन्ही व्हील एका पर्टिक्युलर अँग्युलर वेलॉसिटीनी किंवा एका पर्टिक्युलर वेलॉसिटीनी फिरायला लागतील. ती कॉमन वेलॉसिटी असेल दोघांची. कॅल्क्युलेट द न्यू स्पीड ऑफ रोटेशन. तर ही जी काही असेल ती तुम्हाला शोधायची आहे. मग गिव्हनमध्ये काय लिहिता येईल आपल्याला, दोन्ही यांचे मोमेंट ऑफ इनर्शिया सारखे आहेत, म्हणजे I1 = I2 = 4 किलोग्राम मीटर स्क्वेअर. पहिल्याची फ्रिक्वेन्सी 120 RPM आहे, दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी 240 RPM आहे. बघा आता काय म्हटलं आपल्याला, इनिशियली द व्हील्स आर रोटेटिंग इन अपोजिट डायरेक्शन. सो टोटल अँग्युलर मोमेंटम बिफोर कपलिंग. सो टोटल इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज, एका कोणाला तरी मायनस म्हणा, एकाला जर प्लस म्हटलं दुसऱ्याला मायनस म्हणावं लागेल, कारण की दोन्ही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शननी फिरत आहे. सो -L1 + L2. सो -I⍵1 + I⍵2, कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया दोघांचा सारखा आहे म्हणून आयला मी सफिक्स दिला नाही. सो इट इज I टाइम्स ω2 - ω1. ही झाली इनिशियल अँग्युलर मोमेंटम ऑफ बोथ द फ्लायव्हील्स बिफोर कपलिंग. पुढे काय म्हटलं त्यांनी, वेन द टू व्हील्स आर कपल्ड द फायनल मोमेंट ऑफ इनर्शिया. आता दोन्ही व्हील जेव्हा तुम्ही कपल करसाल त्या शाफ्टवर, तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती होईल, ट्वाईस. सो I + I = ट्वाईस आहे. अँड अँग्युलर वेलॉसिटी फायनल समजा ओमेगा एवढी होत आहे. दोघांना कपल केल्यानंतर अँग्युलर वेलॉसिटी बदलेल ना दोघांची, ती काहीतरी कॉमन होईल, ती झाली समजा ओमेगा एवढी. सो द फायनल अँग्युलर मोमेंटम इज L फायनल = I⍵, हाच फॉर्म्युला वापरायचा. I किती आहे त्याचा, ट्वाईस आहे, इंटू ओमेगा, म्हणजे फायनल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा एवढी आपण कन्सिडर केलेली आहे. मग इनिशियल अँग्युलर मोमेंटम एवढी आहे, कपल केल्यानंतरची अँग्युलर मोमेंटम एवढी आहे. आपण कोणत्याच प्रकारचा टॉर्क अप्लाय केलेला नाही. अँड ॲज देर इज नो अप्लिकेशन ऑफ टॉर्क, सो अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. त्या अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असेल. सो युझिंग कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज I टाइम्स ω2 - ω1 अँड फायनल अँग्युलर मोमेंटम इज ट्वाईस I टाइम्स ओमेगा. सो I कॉमन काढून I तुम्हाला कॅन्सल करता येतो. ω2च्या ऐवजी 2πN2, ω1च्या ऐवजी 2πN1, 2 आणि ओमेगाच्या ऐवजी 2πN. सो N2 - N1/2 = N. N2 is 240 RPM, 120 RPM/2. 240 - 120/2 = N. So N is 120/2 means 60 RPM. So new speed of rotation becomes 60 RPM when they get coupled with each other. ठीक आहे. असा 7वा प्रश्न होता 3 मार्कासाठी असणारा. त्यानंतर आपण आता डिस्कस करतोय लॉंग आन्सर टाईपचे क्वेश्चन, की जो 4 मार्कासाठी तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. साहजिकच 4 मार्क असल्यामुळे लेंथ आन्सरची जास्त असणारच आहे. आता इथे स्टेट अँड एक्सप्लेन थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, तर याच्या स्टेटमेंटला 1 मार्क असेल आणि त्याच्या प्रूफला 3 मार्क असतील. हे व्यवस्थित लक्षात घ्या. मग आता पॅरलल ॲक्सिस थेरम सगळ्यांना माहिती आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ an object about any axis I0 is sum of its moment of inertia about the parallel axis passing through center of mass म्हणजे IC and product of mass of the body and square of the distance between the two axes. म्हणजे मॅथमॅटिकली आपल्याला लिहिता येतं IO = IC + mh². त्याचं प्रूफ. सो कन्सिडर अ रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट an axis passing through point O. Let C be the center of mass of the body. Consider a small element of mass dm at a point P. Join OP, OC and draw PD perpendicular to OD produced as shown in the figure. पहिले आता आपण एक मोमेंट ऑफ इनर्शिया शोधू. त्या पहिले पार्टिकलचा. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एलिमेंट dm अबाउट an axis through C. म्हणजे या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट C. तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, त्याचा मास इंटू त्याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर. मास किती आहे dm आणि डिस्टन्स किती या पॉईंट Pचं C पासनं CP. So CP² dm. But therefore moment of inertia of complete body about an axis through point C is. म्हणून मग एका पॉईंटचं जर मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा आहे तर कंप्लीट बॉडीचा किती असेल तर त्याचं इंटिग्रेशन घ्या. त्याला मी म्हणतोय IC. सो इट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कंप्लीट बॉडी अबाउट an axis passing through C. IC is integration CP² dm. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं मी. सिमिलरली या पॉईंट Pचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढा अबाउट पॉईंट O. सो मोमेंट ऑफ इनर्शिया एलिमेंट dm अबाउट an axis passing through O is. तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट O म्हणजे याचा मास इंटू दिस डिस्टन्स स्क्वेअर. मास आहे dm आणि डिस्टन्स किती आहे OP. सो OP² dm. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा, या पार्टिकलचा. पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला की कंप्लीट बॉडीचा काढता येतो इंटिग्रेशन घेऊन.
Therefore, moment of inertia of body about an axis passing through the point O is IO is equal to integration of OP square dm. त्याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं मी. ही फिगर तुम्हाला काढायची. या फिगरवरनं तुम्हाला सांगता येतं OP स्क्वेअर इज इक्वल टू OD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर. OD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर. OD can be represented as OC plus CD. So OC plus CD square plus PD square. So OC square plus twice OC CD plus CD square plus PD square. पण CD square plus PD square, CD square plus PD square काय येतं CP square. So CP square. So OP square is equal to OC square plus twice OC CD plus CP square. So from equation these two, OP square ची व्हॅल्यू आपण पुटअप करू याच्यामध्ये. इक्वेशन 2 मध्ये आपण ती व्हॅल्यूज पुटअप करतोय. सो IO इज इक्वल टू इंटिग्रेशनमध्ये OP स्क्वेअर प्लस ट्वाईस OC CD प्लस CP स्क्वेअर इंटू DM. OC ही H एवढी आहे आपल्याला माहिती आहे. सो OCच्या ऐवजी H प्लेस केला आपण. सो इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट H स्क्वेअर प्लस ट्वाईस HCD प्लस CP स्क्वेअर इंटू DM. इंटिग्रेशन सेपरेट केले. सो इंटिग्रेशन ऑफ H स्क्वेअर DM प्लस इंटिग्रेशन ऑफ ट्वाईस HCD DM प्लस इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर DM. त्याला सॉल्व करतोय आपण. हा H स्क्वेअर कॉमन काढला कारण की H हा फिक्स आहे. सो H स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ DM. इंटिग्रेशन ऑफ DM म्हणजेच बॉडीचं मास कंप्लीट प्लस ट्वाईस H इंटिग्रेशन ऑफ CD DM. आता हा इंटिग्रेशनची याची व्हॅल्यू मात्र 0 असते. हे लक्षात ठेवा. ॲज द मास इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अबाउट सेंटर ऑफ मास असल्यामुळे हे इंटिग्रेशन 0 असतं. प्लस इंटिग्रेशन CP स्क्वेअर DM. मग याची व्हॅल्यू पुटअप केली. इंटिग्रेशन ऑफ DMच्या ऐवजी कॅपिटल M ठेवलं. या इंटिग्रेशनची व्हॅल्यू 0 ठेवली. आणि इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर DM म्हणजे IC हे आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्येच माहिती आहे. सो इंटिग्रेशन CD DM इज 0 हे पण आपण इथे पुटअप केलेलंच आहे. सो IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. अँड दिस एक्सप्लेन्स द थेरम. इथे मी एक्सप्लेन शब्द वापरला आहे. डिस्प्रूव्ज द थेरम असं म्हणायला पाहिजे आपण. पण प्रश्नामध्ये मात्र एक्सप्लेन शब्द टाकल्यामुळे मी इथे एक्सप्लेन म्हटलेलं आहे. ते पण लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज कोनिकल पेंडुलम. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर इट्स टाइम पिरियड. कोनिकल पेंडुलम म्हणजे काय हे तुम्हाला पहिले सांगायचं आहे आणि नंतर मग त्याच्या टाइम पिरियडचं डेरिव्हेशन करायचं आहे. मग डेफिनेशन सगळ्यांना कोनिकल पेंडुलमची माहिती आहे. अ टायनी मास कनेक्टेड बाय अ लॉंग मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग अँड सस्पेंडेड फ्रॉम अ रिजिड सपोर्ट इन सच अ वे दॅट द स्ट्रिंग मूव्स अलॉंग द सरफेस ऑफ अ राईट सर्क्युलर कोन ऑफ व्हर्टिकल ॲक्सिस and the point object performs uniform horizontal circular motion is called conical pendulum. व्याख्या जशीच्या तशी लिहायची आहे. व्याख्येमध्ये शॉर्टकट करू नका नाहीतर तुमचा 1 मार्क जाईल. नंतर डायग्राम काढा कोनिकल पेंडुलमची. T0 म्हणजे टेन्शन. या टेन्शनला रिझॉल्व केलं आपण. T0 cos थीटा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शननी. T0 sin थीटा हॉरिझॉन्टली इनवर्ट म्हणजे टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ या डायरेक्शनने T0 sin थीटा असतो. हा म्हणजे T0 cos थीटा या वेट MGला बॅलन्स करेल आणि T0 sin थीटा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल. या कोनिकल पेंडुलमची लेंथ कॅपिटल L आहे आणि हे अंतर H आहे. या सर्क्युलर पाथची रेडियस स्मॉल r आहे. ठीक आहे. डायग्राम काढायची. डायग्रामचं एक्सप्लेनेशन लिहायचं. सो कन्सिडर अ कोनिकल पेंडुलम ऑफ लेंथ L अँड मास स्मॉल m. लेट थीटा बी द अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ व्हर्टिकल ॲट एनी पोझिशन. ठीक आहे. थीटा हा एवढा अँगल त्यांनी केला आहे व्हर्टिकलशी. ॲट एनी पोझिशन द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉब आर. या बॉबवर कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतील तर त्याचं वेट MG इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन अँड द टेन्शन T0 इन द स्ट्रिंग टुवर्ड्स द पॉईंट ऑफ सस्पेन्शन. आहे बरोबर. कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतात ते लिहायचे. नंतर मग टेन्शनला रिझॉल्व केलं दाखवायचं. रिझॉल्विंग टेन्शन इंटू 2 कंपोनंट्स. T0 sin थीटा. T0 sin थीटा कोणत्या डायरेक्शननी आहे डायरेक्टेड अलॉंग रेडियस ऑफ द सर्क्युलर पाथ टुवर्ड्स द सेंटर. आणि T0 cos थीटा डायरेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड. द कंपोनंट T0 sin थीटा प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. देअरफॉर T0 sin थीटा इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. द कंपोनंट T0 cos थीटा बॅलन्सेस वेट ऑफ द बॉब. सो T0 cos थीटा इज इक्वल टू mg. हे दोन्ही कॉन्सेप्ट तुम्हाला माहितीच आहे. दोघांचा रेशो घ्या. सो 1 divided by 2 implies T0 sin थीटा अपॉन T0 cos थीटा इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर अपॉन mg. So omega square is equal to G sin theta upon R cos theta, but R is equal to L sin theta. So omega square is equal to G sin theta upon L sin theta into cos theta. So omega square is equal to G, हा sin theta cancel झाला. डिनॉमिनेटरमध्ये आहे L cos theta.
सो ओमेगा इज इक्वल टू अंडर रूटमध्ये जी अपॉन एल कॉस थिटा. ओमेगा म्हणजे 2 पाय अपॉन कॅपिटल टी. आपल्याला टाईम पिरियड काढायचा आहे ना, म्हणजे ओमेगाला आपल्याला टाईम पिरियडमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूटमध्ये एल कॉस थिटा अपॉन जी. एल कॉस थिटा म्हणजे एच पण असतं, त्याचे तुम्ही एच पण ठेवू शकता. सो दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर टाईम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. हे मिळालं आपल्याला कोनिकल पेंडुलमच्या टाईम पिरियडचं डेरिव्हेशन. डेरिव्हेशनला 3 मार्क असतील आणि डेफिनेशनला 1 मार्क, अशी 4 मार्क त्या ठिकाणी असतील. अँड द थर्ड क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन 4 मार्कावाला. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड विथ विच अ व्हेकल कॅन बी सेफली ड्रिवन अलॉंग अ कर्व बँक रोड ऑर. आता ऑर कशाला टाकला समजलं नाही. या फायनल डेरिव्हेशनवरून आपल्याला हा पार्ट मिळवता येतो आणि तसं सेपरेट पण याला मिळवता येतं. मी त्या फायनल डेरिव्हेशनवरूनच मिळवलं आहे. हां, शो दॅट अँगल ऑफ बँकिंग इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ द व्हेकल. सो आता आपल्याला मॅक्झिमम सेफ्टी स्पीडचं डेरिव्हेशन काढायचं आहे आणि बँक रोडवर. सो कन्सिडर अ व्हेकल टेकिंग अ लेफ्ट टर्न ऑन अ बँक रोड. लेट स्मॉल आर बी द रेडियस ऑफ द टर्न अँड थिटा बी द अँगल ऑफ बँकिंग. डायग्राम काढून घ्या, कारण की तुम्हाला वेगवेगळे फोर्सेस दाखवायचे आहेत आणि कोणत्या डायरेक्शनने फोर्सेस ॲक्ट होतात, कोण कोणाला बॅलन्स करतं ते त्या डायग्राममध्ये क्लिअर झालं पाहिजे. द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द व्हेकल आर. आता या व्हेकलवर कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतील. हे टर्न घेत आहे, लेफ्ट टर्न घेऊन राहिलं व्हेकल बँक रोडवर. इट्स वेट एम जी इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. त्याचं वेट एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनी. नॉर्मल रिॲक्शन एन इन व्हर्टिकली अप अँड परपेंडिक्युलर टू द रोड सरफेस. व्हर्टिकली अप म्हणजे या दिशेने नाही, रोडच्या सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शनी. तो पॉईंट लक्षात घ्या. आणि तिसरा फोर्स ॲक्ट होतोय फोर्स ऑफ फ्रिक्शन अलॉंग द रोड सरफेस डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द कर्व. या दिशेने फोर्स ऑफ फ्रिक्शन ॲक्ट होईल. कारण की व्हेकल मॅक्झिमम स्पीडने चाललं आहे. व्हेकल जर मिनिमम स्पीडने जात असतं तर फोर्स या दिशेने ॲक्ट झाला असता. रिझॉल्विंग एन इंटू 2 कंपोनंट्स, एन कॉस थिटा व्हर्टिकली अपवर्ड आणि एन साइन थिटा हॉरिझॉन्टल. एनला रिझॉल्व केलं, एन कॉस थिटा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शननी आणि एन साइन थिटा हॉरिझॉन्टली इनवर्ड डायरेक्शननी ॲक्ट होईल. त्यानंतर रिझॉल्विंग एफ एस म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन इंटू 2 कंपोनंट्स, एफ एस कॉस थिटा हॉरिझॉन्टली इन आणि एफ एस साइन थिटा व्हर्टिकली डाऊन. एफ एस कॉस थिटा हॉरिझॉन्टली इन आणि एफ एस साइन थिटा व्हर्टिकली डाऊन. द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज. आता या ठिकाणी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स किती असेल, तर जो फोर्स आतल्या दिशेने ॲक्ट होतो तो आहे एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा. एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा आतल्या डायरेक्शनी. याला कोण बॅलन्स करेल, सेंट्रिफ्युगल फोर्स. सो एम व्ही स्क्वेअर बाय आर. द वेट इज बॅलन्स बाय. आता या ठिकाणी वेटला कोण बॅलन्स करेल, एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा. वेट या डायरेक्शननी आहे, एन कॉस थिटा वरच्या डायरेक्शननी आहे आणि एफ एस साइन थिटा खालच्या डायरेक्शननी. दोघांचा रिझल्टंट या एम जीला बॅलन्स करेल. सो एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा. दोघांची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे इथे मायनस साइन आली, हे लक्षात घ्या. दोघांचा रेशो घेतला आपण इक्वेशन 1 आणि 2चा. सो एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. या लेफ्ट हँड साईडला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला एन कॉस थिटाने डिवाइड केलं. आपल्याला मिळतं टॅन थिटा प्लस एफ एस अपॉन एन अपॉन 1 मायनस एफ एस अपॉन एन टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. पण एफ एस अपॉन एन इज इक्वल टू म्यू. किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शन काय असतो, म्यू टाइम्स एन असतो, हे आपल्याला माहिती आहे. सो एफ एस अपॉन एनच्या ऐवजी मी म्यू प्लेस केलं. सो टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. सो व्ही विल बी इक्वल टू अंडर रूट आर जी ब्रॅकेटमध्ये टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम स्पीड लिमिट ऑन द कर्व बँक रोड. असं आहे कम्प्लीट डेरिव्हेशन त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. आणि जर त्यांनी विचारलं की अँगल ऑफ बँकिंग इज इंडिपेंडंट ऑफ मास दाखवा, तर याच एक्सप्रेशनमध्ये कन्सिडर करा इफ द फ्रिक्शन इज अपसेंट देन म्यू इज इक्वल टू 0. फ्रिक्शन जर अपसेंट असेल तर म्यूची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. मग इथे काय राहील ब्रॅकेटमध्ये फक्त टॅन थिटा राहील. म्हणजेच व्ही मॅक्झिमम वेलॉसिटी किती होईल, अंडर रूट आर जी टॅन थिटा. त्याच्यावरून मी थिटाचा फॉर्म्युला तयार केला. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर बाय आर जी. आणि या इक्वेशनवरनं आपल्याला सांगता येतं दिस शोज दॅट अँगल ऑफ बँकिंग इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ द व्हेकल.
या प्रकारे सगळे सातीचे साती प्रश्न 3 मार्कावाले आणि 3 क्वेश्चन 4 मार्कावाले, म्हणजे 3 मार्काचे सगळे प्रश्न आणि 4 मार्काचे सगळे प्रश्न आपण कव्हर केलेत चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनॅमिक्स.